हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण रचनाशास्त्राचा पेपर 2 स्टार्ट केला. तर सकाळी जे लेक्चर आपण बघितलं, तर सकाळी लेक्चरमध्ये आपण हे बघितलं, काय म्हणतात, सेन्सरी ऑर्गन सर्व बघितले. सेन्सरी ऑर्गनची आपण ॲनाटॉमी बघितली एका वन शॉटमध्ये. त्यात आपण नाही का युरिनरी सिस्टम घेणार आहोत. कोणती घेणार आहोत? युरिनरी सिस्टम. ठीक आहे. तर युरिनरी सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम हे दोन्ही सिस्टम मिळून आपल्याला 3 SAQ विचारलं जातं. काय विचारलं जातं? रेस्पिरेटरी सिस्टम आणि युरिनरी सिस्टम हे मिळून 3 SAQ विचारलं जातं आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला आपल्याला एक SAQ विचारलं जाते. ठीक आहे. तर आता आपण युरिनरी सिस्टम बघू. ठीक आहे. तर युरिनरी सिस्टम इज कन्सिस्ट ऑफ काय होते? युरिनरी सिस्टममध्ये काय काय येते? किडनीज येतात, युरिनरी ब्लॅडर येते, युरेटर्स येतात आणि युरेथ्रा येतात. किडनीचे लोकेशन काय? किडनीज पेअर ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑर्गन सिच्युएटेड ऑन द पोस्टेरियर ॲब्डॉमिनल वॉल, वन ऑन ईच साइड ऑफ वर्टिब्रल कॉलम बिहाइंड द पेरिटोनियम. ठीक आहे. राईट किडनी स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट किडनी बिकॉज ऑफ द right lobe of the liver. ठीक आहे. The left kidney is a little nearer to the median plane that of right kidney. ठीक आहे. The kidneys occupies the following region: right hypogastrium, epigastrium, left epigastrium, lower right द राईट लंबर रिजन, अम्बिलिकल रिजन आणि लेफ्ट लंबर रिजन. ठीक आहे. तर हे रिजन ऑफ 9 रिजन ऑफ ॲब्डॉमिन आहेत ना, त्यातल्या या रिजनमध्ये काय होते? किडनी ऑक्युपाय होते. ठीक आहे. नंतर वर्टिब्रल लेवल काय आहे? T11 to L3 मध्ये काय ते किडनी येते. द रेडिश ब्राऊन इन कलर राहते. वेट 150 ग्राम इन मेल्स आणि 135 ग्राम्स इन फिमेल. लेंथ काय? 11 सेंटीमीटर लेंथ आहे. एक्सटर्नल फीचर्स काय? इट हॅज 2 पोल्स. अप्पर पोल काय ते? ब्रॉड असते आणि इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ द करस्पॉन्डिंग सुप्रारेनल ग्लँड. ठीक आहे. लोअर पोल काय असते? नॅरो असते. याला 2 बॉर्डर असतात. इट हॅज 2 बॉर्डर, मिडियल बॉर्डर आणि लॅटर बॉर्डर. मिडियल बॉर्डर काय? इट इज कॉन्केव. इट्स मिडल पार्ट शोज द डिप्रेशन कॉल्ड हायलम. इम्पॉर्टंट आहे. द लॅटरल बॉर्डर काय? इट इज कॉन्व्हेक्स. ठीक आहे. इट हॅज 2 सर्फेसेस. काय येतं? इट हॅज 2 सर्फेसेस येतं. कोणते? अँटेरियर सर्फेस आणि पोस्टेरियर सर्फेस. अँटेरियर सर्फेस इरेग्युलर असते, पोस्टेरियर सर्फेस फ्लॅट राहते. ठीक आहे. हे किडनीचे बघत आहे आपण. हां, ठीक आहे. नंतर नेक्स्ट येते कवरिंग्स कशाच्या? किडनीच्या. द किडनी हॅव फॉलोइंग कवरिंग्स. पहिली येते फायब्रस कॅप्सूल, नंतर पेरिनियल फॅट येते, नंतर रिनल फॅसिया येते, नंतर पॅरालिनल फॅट येते. ठीक आहे. तर फायब्रस कॅप्सूलमध्ये काय ते? सराउंड्स द किडनी अँड क्लोजली अप्लाइड टू इट्स आउटर सर्फेस. पेरिनियल फॅट काय? कवर्स द फायब्रस कॅप्सूल. रिनल फॅसिया काय? कंडेन्सेशन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट लाईज आउटसाइड द पेरिनियल फॅट अँड इनक्लोज द किडनीज अँड सुप्रारिनल ग्लँड्स. पॅरारिनल फॅट काय? फॉर्म्स पार्ट ऑफ द पेरिटोनियल फॅट. ठीक आहे. ब्लड सप्लाय काय? रिनल आर्टरीज. व्हेनस सप्लाय काय? रिनल वेन्स. नंतर नर्व सप्लाय काय? रिनल प्लेक्सस. T12 to L1. ठीक आहे. नंतर इथे हिस्टॉलॉजी ऑफ किडनी. Each kidney is composed of 1 to 3 million uniferous tubule and tubules consist of 2 parts: nephron अँड कलेक्टिंग डक्ट. यालाच काय म्हणतात? युनिफेरस ट्युब्युलस काय म्हणतात? नेफ्रॉन सुद्धा म्हणतात. नेफ्रॉन अँड कलेक्टिंग डक्ट. नेफ्रॉन काय? नेफ्रॉन फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. इच नेफ्रॉन हॅज 2 पार्ट्स: ग्लोमेरुलस अँड रिनल ट्युब्युल्स. ग्लोमेरुलस काय? टफ्ट ऑफ कॅपिलरीज फाउंड बाय afferent arteriole that is a fine branch of renal artery. Blood from the glomerulus is carried away by the efferent arteriole. Renal tubule मध्ये काय ते? Begins with the double wall cup-like structure called Bowman's capsule which encloses the glomerulus. Glomerulus along with Bowman's capsule is called Malpighian body or renal corpuscles. The tubule continues further to form highly coiled network PCT, that is proximal convoluted tubule. A hairpin shaped Henle's loop is the next part of the tubule which has a descending and ascending limb. हे काय? लूप ऑफ हेनले. नंतर द असेंडिंग लिम्ब कंटिन्यूस ॲज हायली कॉइल्ड पार्ट कॉल्ड डिस्टल कॉन्युलेटेड ट्यूब्यूल, DCT. द DCT ऑफ मेनी न्यूरॉन्स ओपन इन द स्ट्रेट ट्यूब कॉल्ड कलेक्टिंग डक्ट. ठीक आहे. ते आपल्याला तुम्हाला माहीत पाहिजेत कुठं कुठं काय ओपन होते. ठीक आहे. Many collecting duct converge and opens into the renal pelvis through medullary pyramids in the calyces. ठीक आहे. The Malpighian corpuscles PCT and DCT of the nephron are situated in the cortical region of the kidney where as the loop of Henle dips in the medulla. Majority of nephrons loop of Henle is too short and extends only very few into medulla. Such nephrons are called as cortical nephrons. ठीक आहे. कारण की ते कॉर्टिकल रिजनमध्ये प्रेझेंट राहतात. द सम ऑफ नेफ्रॉन हॅव व्हेरी लॉंग लूप ऑफ हेनले विच रन्स डीप इंटू द मेडुला नोन ॲज जुक्स्टामेड्युलरी नेफ्रॉन. ठीक आहे. अप्लाइड ॲनाटॉमी काय? द कॉमन डिसीज ऑफ द किडनी आर नेफ्रायटिस, पायलोनेफ्रायटिस, ट्युबरक्युलोसिस ऑफ किडनी, रिनल स्टोन्स अँड ट्युमर्स. ठीक आहे. द नॉर्मल किडनी स्लाइटली मूव्ज अप
अँड डाऊन व्हेन ड्युरिंग द रेस्पिरेशन. ठीक आहे, हे किडनीचं स्ट्रक्चर आहे. हे ॲड्रेनल ग्लँड आहे, ही रिनल आर्टरी आहे, ही रिनल व्हेन आहे. नंतर इथं पेल्विस येते, नंतर हा मेडुला येते, हा आउटर कॉर्टेक्स येते, ही इन्फिरियर वेना कॅव्हा येते, हे डॉर्सल आयोर्टा येते, ही युरेटर येते, ही युरिनरी ब्लॅडर, हे युरिथ्रा येते. हे डायग्राम तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, नंतर इथे युरेटर्स काय? युरेटर्स अ पेअर ऑफ नॅरो थिक वॉल्ड लॉंग मस्क्युलर ट्यूब्स विच कन्वे युरिन फ्रॉम द लोअर एंड ऑफ द रिनल पेल्विस टू द युरिनरी ब्लॅडर. जे युरेटर काय करतात, पेल्विसमधून तर युरिनरी ब्लॅडरपर्यंत हे न्यायचं काम करतात, युरिन न्यायचं काम करतात. दे लाईज डीप इन टू द पेरिटोनियम. हे कुठं राहतात? डीप इंटू पेरिटोनियमच्या डीपमध्ये राहतात. इच युरेटर इज अबाउट 10 इंचेस लॉंग, 5 इंचेस अप्पर हाफ लाईन ॲबडॉमेन अँड 5 इंचेस लोअर हाफ इन पेल्विस. ठीक आहे, द ब्लड सप्लाय काय? रिनल आर्टरी अपर पार्ट, टेस्टिक्युलर किंवा ओव्हेरियन आर्टरी मिडल पार्ट, सुपेरियर व्हेसिकल आर्टरी लोअर पार्टला सप्लाय करते. नंतर व्हेनस ड्रेनेज काय? अप्पर पार्टला रिनल वेन करते, मिडल पार्टला टेस्टिक्युलर और ओव्हेरियन वेन, लोअर पार्टला सुपेरियर व्हेसिकल वेन. ठीक आहे, नर्व सप्लाय काय? सिम्पथॅटिक म्हणजे T12 T11 to L1 आणि पॅरासिम्पथॅटिकमध्ये S2 S3 आणि S4 नर्व. ठीक आहे, नंतर येते अप्लाइड अनाटॉमी काय? रिनल कोलिक, सिव्हिअर पेन ड्यू टू युरेटेरिक स्टोनमध्ये तिथं आपल्याला पेन होते. कशामुळे? याला काय म्हणतात? रिनल कोलिक म्हणतात. नंतर युरेटेरिक स्टोन कॉमन साईट काय? युरेटेरिक स्टोनची नियर टिप ऑफ ट्रान्सफर्स प्रोसेस ऑफ L2 व्हर्टिब्री ओव्हरलाईंग द सॅक्रोइलियाक जॉईंट, स्लाइटली मेडियल टू द टिप ऑफ द इस्चियल स्पाइन. हे 3 काय? आता कॉमन साईट ऑफ द युरेटेरिक स्टोनच्या जागा आहेत. नंतर युरेटेरिक पेन हे काय? अप्लाइड अनाटॉमी. नंतर नेक्स्ट पार्ट येते युरिनरी ब्लॅडर. इट इज अ हॉलो डिस्टेन्सिबल मस्क्युलर रिझर्वायर ऑफ युरिन. इट्स पोझिशन इज व्हेरिएबल बट मेनली सिच्युएटेड इन द पेल्विक कॅव्हिटी पोस्टेरियर टू द प्युबिक सिम्फायसिस. शेप काय? एम्प्टी ब्लॅडर टेट्राहेड्रल राहते, आणि फुल फील्ड ब्लॅडर काय राहते? पिअर शेप राहते. मॅक्सिमम कॅपॅसिटी राहते 500 इन पेनफुल कंडिशन. ठीक आहे, टोटल कॅपॅसिटी काय राहते? 220 to 320 ml. ठीक आहे, नंतर येते एक्सटर्नल फीचर्स काय? तर एम्प्टी ब्लॅडर टेट्राहेड्रल नेमकंच बघितलं आपण. याचे 3 याचे पार्ट राहतात, अपेक्स, बेस, नेक, सरफेस, बॉर्डर राहतात. ठीक आहे, अपेक्स काय? डायरेक्टेड फॉरवर्ड, बेस और फंडस काय? ते डायरेक्टेड बॅकवर्ड, नेक काय? ते लोएस्ट अँड मोस्ट फिक्स्ड पार्ट ऑफ द युरिनरी ब्लॅडर. याला 3 सर्फेसेस राहतात, सुपेरियर, राईट इन्फेरोलॅटरल आणि लेफ्ट इन्फेरोलॅटरल सर्फेस. 4 बॉर्डर राहतात, राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल, अँटेरियर बॉर्डर आणि पोस्टेरियर बॉर्डर. ठीक आहे, नंतर जे फुल्ली फिल्ड ब्लॅडर राहते ते पिअर शेप राहते. अपेक्स काय राहते? अपेक्स डायरेक्टेड अपवर्ड टुवर्ड्स द अम्बिलिकस. नंतर येते नेक रिजन, नेक काय? डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. नंतर सर्फेसेस 2 सर्फेसेस, अँटेरियर सर्फेस आणि पोस्टेरियर सर्फेस. आर्टरी सप्लाय काय राहते? सुपेरियर अँड इन्फिरियर व्हेसिकल आर्टरी. व्हेनस ड्रेनेज काय? ते व्हेसिकल व्हेनस प्लेक्सस. नंतर नर्व सप्लाय काय? ते सिम्पथॅटिकमध्ये T11 to L3 तिच्यात बघितलं आपण, पॅरासिम्पथॅटिकमध्ये S2 S3 आणि S4 हे सेमच आहे. ठीक आहे, नंतर ट्रायगोन ऑफ ब्लॅडरमध्ये काय? ते स्मूथ ट्रायंग्युलर एरिया लोकेटेड ऑन द इनर सर्फेस ऑफ द युरिनरी ब्लॅडर. याच्यावर SCQ येऊ शकतो आपल्याला. ठीक आहे, नंतर ते फाउंड ॲट द बेस ऑफ द ब्लॅडर बिटवीन द ओपनिंग्स ऑफ द टू युरेटर्स अँड इंटरनल युरेथ्रल ओरिफाईस. ठीक आहे, नंतर याच्या बाउंड्रीज काय? तर कशाच्या? ट्रायगोनल ब्लॅडरच्या बाउंड्रीज. सुपिरियरली 2 युरेटरिक ऑरिफायसेस वेअर द युरिन एंटर्स फ्रॉम द युरेटर्स. इन्फेरियरली म्हणजे खालच्या बाजूला इंटरनल युरेथ्रल ऑरिफाईस वेअर युरिन एक्झिट्स इन टू युरेथ्रा. ठीक आहे, नंतर येते फीचर्समध्ये काय? ते स्मूथ म्युकोजा अनलाईक द रेस्ट ऑफ द ब्लॅडर विच हॅज रुगे. ठीक आहे, सेन्सिटिव्ह टू स्ट्रेच आयडिंग इन ब्लॅडर रिफ्लेक्सेस. ठीक आहे, ब्लॅडर जेव्हा स्ट्रेच होते तेव्हा ते सेन्सेशन प्रोव्हाइड करते आणि आपल्याला मॅच्युरेशनचं सिग्नल आपल्या ब्रेनपर्यंत येते, ते रिफ्लेक्स येते. ठीक आहे, नंतर फंक्शन्स काय? हेल्प इन इफिशियंट एम्प्टिंग ऑफ युरिन. हे काय? ट्रायगोन ऑफ ब्लॅडर इफिशियंट एम्प्टिंग ऑफ युरिनमध्ये हेल्प करते. प्रिव्हेंट्स युरिन रिफ्लेक्सेस इन टू द युरेटर्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला युरिनला वापस जाऊ देत नाही. कशामध्ये? युरेटर्समध्ये. क्लिनिकल सिग्निफिकन्स काय? कॉमन साईट ऑफ युरिनरी इन्फेक्शन्स ड्यू टू इट्स फिक्स्ड पोझिशन. याच्यात कॉमन साईट ऑफ युरिनरी इन्फेक्शन कुठे राहतात? ट्रायगोन ऑफ ब्लॅडरमध्ये, कारण की ते फिक्स्ड राहते. नंतर इथे व्हेसिको युरेटरल रिफ्लेक्स याला करतात VUR कॅन ऑकर इफ द व्हॅल्यू ऑफ मेकॅनिझम इज डिफेक्टिव्ह. जर का आपले याची डिफिशियन्सी असते की बा ब्लॅडर फिल झालं पण आपल्याला सेन्सेशन भेटत नाही, तर तिथं राहते व्हेसिको युरेटरल रिफ्लेक्स म्हणतात त्याला. ठीक आहे, नंतर इथे नेक्स्ट पार्ट येते युरेथ्रा. मेल युरेथ्रा. द मेल युरेथ्रा इज 8 इंचेस म्हणजे 20 सेंटीमीटर लॉंग अँड एक्सटेंड्स फ्रॉम द नेक ऑफ द ब्लॅडर टू द एक्सटर्नल मीटर्स ऑन द ग्लान्स पेनिस. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. प्रोस्टॅटिक युरेथ्रा, मेम्ब्रानस युरेथ्रा आणि पेनाइल युरेथ्रा.
प्रोस्टेटिक युरेथ्रामध्ये काय येते, इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग अँड पासेस थ्रू द प्रोस्टेट फ्रॉम द बेस ऑफ द अपेक्स. मेम्ब्रानस युरेथ्रा काय येते, इट इज अबाउट 1 सेंटीमीटर लॉंग अँड लाईज विदिन द युरिनोजेनेटर डायफ्राम सराउंडेड बाय द स्पिंक्टर युरेथ्री मसल. ठीक आहे. पेनाइल युरेथ्रा काय आहे, इट इज द अबाउट 16 सेंटीमीटर लॉंग अँड इज एनक्लोज इन द बल्ब ऑफ द कॉर्पस स्पॉन्जिसम इन ऑफ द पेनिस. फिमेल युरेथ्रा काय आहे, द फिमेल युरेथ्रा इज अबाउट 1.5 इंच लॉंग. It extends from the neck of the bladder to external meatus where it opens into the vestibule about 1 inch below the clitoris. ठीक आहे. It traverses the sphincter urethra and lies immediately in front of the vagina. ठीक आहे. हे झालं आपला युरेथ्रा टॉपिक. ठीक आहे. तर आपले जे हे होतं युरिनरी सिस्टममधले होते त्यातले आपण सर्व टॉपिक बघितले. इझी आहे, जास्त हार्ड नाही आहे. तुम्ही इझिली बघू शकता. शॉर्टकटमध्ये घ्यायचं आपल्याला, जास्त डिटेलमध्ये येऊन फायदा नाही. याच्यावर आपल्याला एक SAQ येणार आहे. एक SAQच्या हिशोबाने याला व्यवस्थित कंटेंट आहे. ठीक आहे. तर तुम्ही याला रीड करा. काही तुम्ही अडचण आणू नका. व्यवस्थित रीड करा. वेळ टू वेळ सिलेबस कंप्लीट करा. काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता आपण रचनाशास्त्राचा पेपर 2 स्टार्ट केलेला आहे. आता नेक्स्टमध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टम घेऊ. ठीक आहे.